हे आहे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि इथे मला आज दिसलेले आहेत एक भारतीय. सर, तुम्ही इथे काय करताय? मी इथं कॉम्रेड मॅरेथॉनसाठी आलो आहे. सर, तुमचं नाव काय? मी डॉक्टर तुषार प्रभाकर पाटील. ओ वाव, डॉक्टर सर, हे कॉम्रेड मॅरेथॉन काय असतं? ही कॉम्रेड मॅरेथॉन म्हणजे जगातली सगळ्यात जुनी आणि टफ रेस असते. ही साऊथ आफ्रिकेत होते. ही 90 किलोमीटरची असते. मग तुम्ही दुबईवरून आता साऊथ आफ्रिकेत जाणार? हो हो, मी पहिले इंडियातून आलो, मुंबईत दुबईला आलो आणि आता दुबईहून मी डर्बनला आलो. ओके, या मॅरेथॉनबद्दल थोडी माहिती द्याल आम्हाला? हो हो, नक्कीच. कारण हे मॅरेथॉन आहे ना, अप रन आणि डाऊन रन अशी दोन असते, अल्टरनेटिव्ह. अप रन म्हणजे डर्बनपासून पीटर मेल्सबर्गपर्यंत जाते आणि डाऊन रन त्याच्या पुढच्या वर्षी असतो पीटर मेल्सबर्गपासून डर्बनपर्यंत. ही फार चॅलेंजिंग मॅरेथॉन आहे कारण याच्यात इलेव्हेशन्स, डोंगर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण ही मॅरेथॉन इतक्या लवकर होऊन जाते की इथं इतका सुंदर रूट सपोर्ट असतो, लोकांचा सपोर्ट असतो, त्याच्यामुळे कशी होती ही आठवण होती. इट इज वन ऑफ द टफ रेस. डॉक्टर साहेब, 90 ऐकून आमचे पाय तर थरथरायला लागले आहेत, तर आम्ही तर घाबरलो आहे. पण तुम्ही सध्याच्या यंग जनरेशन किंवा जे मॅरेथॉनची तयारी करतायत जे आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही याबद्दल काय सल्ला द्याल? आता 90 म्हटल्यावर तुम्ही म्हटलं की आम्ही घाबरून जाता, घाबरून प्रत्येकच झालं जातो आहे. पण हा फिजिकल गेम आहे, हा मेंटल गेम आहे. जेव्हा तुम्ही शरीराने हरले तर चालेल, पण जेव्हा तुम्ही मनाने हराल तेव्हा तुम्ही गेले. आणि तुम्ही जर मनाने जर जिवंत असाल, मनाने जर हरले नसाल, तर तुम्ही कोणतीही रेस पूर्ण करू शकता. आणि यंग जनरेशनचं मॅरेथॉन वगैरे ह्या गोष्टीमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे. आता आजकालची भावी पिढी आहे ही सगळे मोबाईलमध्ये बसणं, जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं या गोष्टीमध्ये अडकलेली आहे. त्यामुळे काय, त्याच्यामुळे ओबेसिटी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक असे खूप प्रकार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने थोडंफार, म्हणजे 90 नाही, पण आपल्या आरोग्याकरता थोडंफार पडलं, योगा केला, सगळ्या गोष्टी केल्या तर आपण फिट राहू. फिट राहिले तर आपला भारत फिट राहील, म्हणजे आपला देश फिट राहील आणि त्याचं मग भवितव्य चांगलं राहील सगळ्यांना. डॉक्टर साहेब, तुमचे हे जे बोल आहेत ते खरंच खूपच प्रेरणादायी आहेत आणि आजच्या तरुण पिढीला खरंच हे एक बदल घडवून आणण्यासाठी खूप काम करतील. डॉक्टर साहेब, हे मी असं ऐकून आहे की काही ह्याच्यामध्ये वेळेची मर्यादा आहे, कट ऑफ आहे, त्याबद्दल काही सांगाल का? हो, हे आता हे 90 किलोमीटर अंतर असताना 5 ठिकाणी कट ऑफ असतं. म्हणजे 14 किलोमीटरला, 28 किलोमीटरला, 42 किलोमीटर आणि याला ठराविक वेळाची मर्यादा दिली आहे. म्हणजे त्या वेळात जर आपण तिथं पोहोचलो तर आपण पुढे जाऊ शकतो आणि त्या वेळापर्यंत जर आपण नाही पोहोचलो तर आपण स्पर्धेतून बाद होतो. म्हणजे ही अतिशय कठीण अशी स्पर्धा आहे स्पर्धा आहे आणि तुम्ही याची पूर्ण तयारी करून आला आहात. आणि आम्हाला नक्की आशा आहे की तुम्ही साऊथ आफ्रिकेत जाऊन, दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपल्या देशाचा झेंडा गाडणार. आणि ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. तुम्हाला